जय श्री स्वामी समर्थ. एकदा एक भक्त स्वामींना म्हणतो, देवा, मी आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी ठरवतो, पण मी जसे ठरवले आहे तसे काहीच घडत नाही. सतत मला अपयश येते आणि मला ती गोष्ट सोडून द्यावी लागते. तेव्हा देवा, कृपा करा, काहीतरी उपाय सांगा. तेव्हा स्वामी म्हणतात, तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहायला शिका. आयुष्यात पहिल्यांदा ध्येय ठरवा आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करा. मान्य आहे, तुम्हाला अनेक अडचणी येतील, अनेक प्रलोभने मिळतील, पण त्या मृगजळाजवळ न थांबता तुम्ही जे ध्येय ठरवले आहे तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. जेव्हा ते ध्येय साध्य होईल तेव्हाच तुम्ही थांबा आणि त्यावेळेस तुम्ही खरे समाधानी व्हा. यासाठी स्वामी त्या भक्ताला एक गोष्ट सांगतात. स्वामी म्हणतात, एका राज्यामध्ये एक फार मोठा धार्मिक मठ होता. त्या मठाचे प्रमुख धर्मगुरू अतिशय वयोवृद्ध झाले होते. आपण हे जग आता लवकरच सोडून जाणार याची त्यांना कल्पना आली. म्हणून त्यांनी त्या मठासाठी उत्तराधिकारी नेमायचं ठरवलं. पूर्ण वैराग्य ज्याच्या अंगी बांधलं आहे अशा शिष्याकडे मठाची जबाबदारी सोपवायची असं त्यांच्या मनात होतं. त्यासाठी त्यांनी प्रमुख 4 शिष्यांना बोलवलं. त्यातून त्यांना एकाची निवड करायची होती. त्यांनी त्या शिष्यांसमोर एक नकाशा ठेवला. त्या नकाशावर शेकडो किलोमीटरचा एक रस्ता दाखवला होता. धर्मगुरूंनी त्या 4 शिष्यास एकच अट टाकली. नकाशात दाखवलेल्या त्या रस्त्यानं जायचं, शेवटच्या मुक्कामापर्यंत पोहोचायचं आणि ज्या रस्त्याने तेथे पोहोचलात त्या रस्त्यानंच त्या मठात परत यायचं. जो या मठात आधी पोहोचेल तोच या मठाचा पुढचा मठाधिपती होईल असं त्यांनी सांगितलं. त्या 4ही शिष्यांना हा प्रकार मोठा विचित्र वाटला, कारण त्यांना तो रस्ता माहीत होता. तरीही ते 4 शिष्य प्रवासाला निघाले. जवळजवळ 200 किलोमीटरचा प्रवास आटोपल्यानंतर त्यांना एका राजाचा दरबार लागला. त्या 4 बैरागी साधूंना पाहून राजानं त्यांना दरबारात येण्याचं निमंत्रण दिलं. निमंत्रणानुसार ते 4ही राजाच्या दरबारात आले. तेथे त्यांनी त्यांची विद्वत्ता दाखवली. राजा त्यांच्यावर संतुष्ट झाला. तो त्यांना म्हणाला की मला आपल्यासारख्या विद्वान राजपुरोहितांची गरज आहे. आपल्यापैकी एखादा माझ्या राज्यात थांबला तर मी धन्य होईल. त्या 4घांपैकी एकाला वाटलं, राजाचा पुरोहित म्हणजे केवढा मानसन्मान. त्या मठाच्या मठाधिपतीपेक्षा इथं बरं आहे. म्हणून त्यातील एकानं राजाला होकार दिला. उरलेले 3घे पुढे त्याच रस्त्याने निघाले. 400-450 किलोमीटर अंतर चालल्यावर ते थकले. थकवा घालवण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घरात ते 3घे थांबले. त्या घरात एक वृद्ध स्त्री होती. त्या तेजस्वी तरुणांना पाहून ती चकित झाली. ती त्यांना म्हणाली, मी एक वृद्ध विधवा एवढ्या मोठ्या घरात एकटीच राहते. शिवाय गावाबाहेर माझी शेकडो एकर सुपीक जमीन आहे. ती बघणारं कुणीच नाही. तुमच्या 3घांपैकी एखादा थांबला तर फार बरं होईल. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मला वृद्धेला आधार मिळेल. माझ्या मृत्यूनंतर एवढ्या मोठ्या संपत्तीला मला वारसही मिळेल. त्या 3घांपैकी एकाला वाटलं की म्हातारी फार काळ काही टिकणार नाही. एवढी मोठी संपत्ती पुन्हा दुसऱ्याच्या हाती लागण्यापेक्षा आपल्यासारख्या ज्ञानी माणसाच्या हाती लागणं योग्य. यथावकाश आपण येथेच मठ उभारू, म्हणजे आपला आध्यात्मिक साधनेतही खंड पडणार नाही. त्यातील एकानं त्या वृद्धेला होकार दिला. उरलेले 2घे पुढे चालू लागले. 200 किलोमीटरच्या आसपास अंतर चालून गेल्यानंतर पाणी पिण्यासाठी ते 2घे एका घराजवळ थांबले. एका सुंदर तरुणीने त्या 2घांना पाणी दिलं. त्या तरुणीच्या पित्यानं त्या 2 तेजपुंज तरुणांना पाहिलं. त्याला मनोमन वाटलं, आपल्या मुलीसाठी असाच तेजपुंज वर मिळाला तर. पण 2घांच्या अंगावरची संन्यासाची वस्त्र पाहून त्याची त्यांना तसं सरळ विचारण्याची हिंमत होईना. म्हणून त्यानं त्यांना आडवळणानं विचारलं, तुमच्यासारखा एखादा तेजस्वी तरुण तुमच्या बघण्यात असेल तर माझ्या ह्या मुलीसाठी सांगा. त्या 2घांपैकी एकाच्या मनात ती तरुणी आधीच ठसली होती. म्हणून तो म्हणाला, मी संन्यासाची वस्त्र टाकायला तयार आहे. त्या तरुणीच्या पित्याला आणि तिलाही खूप आनंद झाला. उरलेला एकटाच त्या रस्त्याने पुढे निघाला. वाटेत अनेक प्रलोभने त्यास खुणावत होती, परंतु तो कोणत्याच मोहात अडकला नाही. त्याच्यासमोर फक्त होता तो त्याचा वयोवृद्ध गुरु आणि मठ. त्या एकाच ध्येयाने झपाटलेला तो तरुण शिष्य शेवटी मठात परत पोहोचला. मठाधिपती अंतिम घटका मोजत होते. परत आलेल्या त्या शिष्याला त्यांनी स्नेहभावाने पाहिले. स्वतःच्या गळ्यातील माळ काढून त्याच्या गळ्यात टाकली. साऱ्यांनी नवीन मठाधिपताचा जय जयकार केला. मठात परत पोहोचूच या निर्धाराने आणि आत्मविश्वासाने ते 4घे शिष्य निघाले होते. परंतु परत पोहोचला मात्र एकच.
रस्ता साधा सोपा आणि सरळ होता, पण त्या रस्त्यावरचे तात्पुरते मुक्काम अवघड होते, खुणाविणारे होते, मोहात पाडणारे, तात्पुरता आनंद देणारे होते. त्यातील तिघे मोहाला बळी पडले, कालांतराने त्यात संपूनही गेले. आपल्याही आयुष्यात बहुतांशी असंच होत असतं. आपण मोठमोठाली स्वप्न पाहतो, ध्येय ठरवतो, उद्दिष्ट निश्चित करतो, त्या दिशेने त्या रस्त्याने वाटचाल ही सुरू करतो. परंतु त्या वाटचालीमध्येच कुठेतरी थोडंफार स्थैर्य दिसतं. काही मोहाचे सुखाचे प्रसंग घटना खुणावतात. आयुष्यात मुख्य उद्दिष्ट ध्येय विसरून आपण तिथेच थांबतो, विसावतो, मुक्कामही ठोकतो. पण त्यातला आवेग, जोश, उन्माद ओसरला जातो. स्वामी म्हणतात, तुम्हाला पुन्हा पश्चाताप होईल की ह्या भूलभुलैयामध्ये न फसता न अडकता पुढे गेलो असतो, चालत राहिलो असतो तर अधिक पुढे गेलो असतो. सद्यस्थिती आहे त्यापेक्षा खूप काही करता आलं असतं, मिळवता आलं असतं. पण जेव्हा हे समजतं, उमजतं, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. स्वतःमध्ये असलेली ऊर्जा संपलेली असते. पुढे जाण्याचं बळही संपलेलं असतं. जेथे थांबलेला असतो त्या ठिकाणच्या जबाबदाऱ्यांचे पाश इतके घट्ट असतात की सोडू म्हणता ते सुटत नाहीत. आयुष्यपथावरील प्रलोभने आयुष्याची प्रगती, विकास रोखून धरतात. हे वेळोवेळी समजायला हवे. हाच या कथेतील अर्थबोध आहे. तर मित्रांनो, स्वामींचा हाच संदेश आहे की तुम्ही ध्येय ठरवा आणि पुढे चालत राहा. स्वामी आपल्या पाठीशी नेहमीच असतील, कारण त्यांचं वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ते आपल्या ध्येयापर्यंत आपल्याला नक्कीच पोहोचवतील. यावर जर तुमचा विश्वास असेल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जय श्री स्वामी समर्थ.